आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज. पालकमंत्री उदय सामंत. जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. दापोली येथील आझाद मैदानात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरस 2024 ते 25 चे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांनी फीत कापून केले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले, राज्य शासनाने एका जिल्ह्यात 2 सरस प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच गणपतीपुळेनंतर दापोलीत सरस प्रदर्शन भरवण्याचा मान दापोली तालुक्याला मिळाला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा दापोली तालुका आहे. या तालुक्यामध्ये सुमारे 8 ते 10 लाख लोक दरवर्षी पर्यटनाच्या माध्यमातून येत असतात. बचत गटाच्या उत्पादनाने चांगल्या प्रगती असली पाहिजेत. इथे असणारा प्रत्येक माणूस बचत गटाची वस्तू खरेदी करेल. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती घडवून येईल. यापुढे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात नंबर जिल्हा बनवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जातील असे सांगून बचत गटाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. ते पुढे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2.5 वर्षामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळे काम करतोय. महिला भगिनींनी सरसमध्ये दर्जेदार उत्पन्न विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बचत गटाच्या स्टॉल समोर गर्दी असली पाहिजे. रांगा लावून तुमची उत्पादने विकली गेली पाहिजेत. एवढी क्वालिटी आणि एवढा प्रतिसाद चांगला माल आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. बचत गट अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित झालं पाहिजेत. प्रशिक्षण हे महिलांच्या दृष्टीने भविष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा बाब असणार, कारण शेवटी पॅकेजिंग आणि मार्केटिंग यांच्यावर भर दिला पाहिजे. मिटकॉन सारख्या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाला प्रशिक्षण देण्यात येईल. वर्षभरामध्ये बचत गट प्रशिक्षित केले पाहिजेत अशा पद्धतीला उपक्रम राबवण्यात येईल. वर्षभरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्राला पहिला बचत गट विक्रीचा मान तयार करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री म्हणून नक्की पावले उचलली जातील. माता बहिणींच्या हाताला काम देण्यासाठी व त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. गृह राज्यमंत्री श्री योगेशदादा कदम म्हणाले, ग्रामीण विकास अंतर्गत येत असलेल्या उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. उमेद अभियान सुरू असलेल्या तेव्हापासून राज्यातील महिलांची झपाट्याने प्रगती होत आहे. उमेद अभियान सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बचत गटाच्या दिशा मिळाली. उमेदच्या माध्यमातून हळूहळू महिला व्यवसायांमध्ये उतरायला लागल्या आहेत. पुरुषांपेक्षाही महिला हळूहळू एक पाऊल पुढे टाकत आहेत. त्यामुळे उमेद अभियान महिलांच्या प्रगतीला मैलाचा दगड ठरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलनही करण्यात आले. प्रस्तावित प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले.
आता जाणून घेऊया उद्योग मंत्री उदय सामंत व महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रतिक्रिया। महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री आदरणीय योगेशदादा, आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, ॲडिशनल सीओ परीक्षितजी यादव, विजय सूर्यवंशी, डेप्युटी सीओ सन्माननीय जाधव, आमचे सुधीरजी कालेकर, अण्णासाहेब कदम, प्रदीपजी सुर्वे, आमचे बीडीओ गणेशजी मंडलिक, तहसीलदार अर्चना मॅडम, निलेश शेठ, उन्मेश राजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्वच सहकारी अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिला भगिनी, आजचा हा कार्यक्रम महिलांच्या दृष्टीनं आणि महिलांनी बनवलेल्या उत्पादनाच्या विक्रीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे। यापूर्वीपर्यंत मगाशी सांगितलं की एकच सरस जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायचं आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये गणपतीपुळ्याला व्हायचं। आज योगायोग आहे, या विभागाचे राज्यमंत्री आदरणीय योगेशजी झाले, शासनानं दुसरं सरस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ते दुसरं सरस त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू होतं। याचं देखील कौतुक मनापासून आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं केलं पाहिजे। कारण दापोली हा देखील तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे। पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित होणारा हा तालुका आहे। आपल्याकडे असणारे समुद्र किनारे बघण्यासाठी दरवर्षी 8 ते 10 लाख लोक येतात, त्याचा उल्लेख देखील योगेशने या ठिकाणी केलाय। त्याच्यामुळे आपली उत्पादनं एवढी चांगल्या पद्धतीची असली पाहिजेत, चांगल्या दर्जाची असली पाहिजेत की जे पुण्या मुंबईतनं, कोल्हापूरमधनं, सांगलीतनं, साताऱ्यातनं पर्यटक ह्या दापोलीमध्ये येईल ते बाकीची दुकानं शोधण्यापेक्षा महिला बचत गटांना त्यांनी शोधलं पाहिजे आणि महिला बचत गटानं निर्माण केलेल्या उत्पादनाला पैसे देऊन त्यांनी विकत घेतली पाहिजे। एवढी आपल्याला याच्यामध्ये क्रांती करायची आहे। मगाशी सांगितलं की आपण हाऊस बोटचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणला। आता उमेदची एक गाडी देखील बाहेर उभी आहे, त्या 4 गाड्या आपण महिला बचत गटाला दिल्या। या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतोय तर महिला भगिनींनी, जसं मगाशी सीओ मॅडमनी सांगितलं की पापड, लोणची, कुळीत पीठ हे तर केलंच पाहिजे। कारण कोकणामध्ये जेवढा माझ्या महिला भगिनींच्या हाताला चव आहे ती जगाच्या पाठीवर कुठं असू शकत नाही, याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। आणि म्हणून ही उत्पादनं तयार झालीच पाहिजे। परंतु हे सगळं करत असताना आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, त्याच्यामुळे दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर जाताना आता भविष्यात पुरुषांना घेतलेल्या गाडीची गाडी लागणार नाही, तर माझ्या महिला बचत गटाला मी ज्या बस घेऊन दिलेल्या आहेत ती गाडी या संपूर्ण पर्यटन स्थळाला व्हिजिट करताना लागेल, अशा पद्धतीचं अस्तित्व आपण निर्माण करावं। कारण शेवटी जोपर्यंत आपण अस्तित्व निर्माण करत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याचं लक्ष वेधून घेऊ शकत नाही, दुसरा त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही। आणि म्हणून महिला भगिनींना मला एक विनंती करायची आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, एसटीचं 50% तिकीट माफ असेल, मुलींचं शिक्षण मोफत असेल, हे सगळे निर्णय शासनानं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले आणि ते सगळेच निर्णय आजही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तसेच ठरवले, त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळे काम करतोय। पण महिला भगिनींची एक जबाबदारी आहे। आपण सरसमध्ये इथे येतो, सरसमध्ये उत्पादनं विकण्याचा प्रयत्न करतो, पण सरसमध्ये ज्यावेळी माझी महिला भगिनी स्वतःचा बचत गट घेऊन येईल त्यावेळी बचत गट लावल्यापासून बचत गट पुन्हा एकदा घरी घेऊन जाईपर्यंत त्या संपूर्ण बचत गटाच्या स्टॉल समोर गर्दी असली पाहिजे, रांगा लावून तुमची उत्पादनं विकली गेली पाहिजेत, एवढी क्वालिटी म्हणजे एवढ्या प्रतीचा चांगला माल आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे। आता मला योगेशजी सांगत होते की या सगळ्या स्टॉलमध्ये कपड्यांचे स्टॉल जास्त आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये देखील तुमची मेहनत आहे, त्या सगळ्या मेहनतीचं रूपांतर हे पैशामध्ये झालं पाहिजे हीच प्रत्येकाची भावना असते। परंतु काहीतरी आता नाविन्यपूर्ण करण्याची गरज आहे। आज जर आपण बघितलं तर 13 ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपण बचत गट भवन बांधतोय, तिथे विक्री केंद्र आपण उपलब्ध करून देतोय। सगळ्यात मोठी 2 विक्री केंद्र जी होत आहेत ती रत्नागिरी आणि दापोलीमध्ये होत आहेत। इथं देखील चांगल्या प्रतीचा माल हा विकला गेला पाहिजे, यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित झालं पाहिजे। मला रानडे मॅडमना एक विनंती करायची आहे की प्रशिक्षण हे महिलांच्या दृष्टीनं भविष्यामध्ये अतिशय महत्वाची बाब राहणार आहे। कारण शेवटी पॅकेजिंग आणि मार्केटिंग याच्यावर जर आपण भर दिला नाही तर आपण तयार केलेली उत्पादनं विकली जातील की नाही ही देखील शंका आपल्या सगळ्यांच्या समोर असेल। आणि म्हणून मी हा प्रयत्न करणार आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आता आपल्याकडे खादी ग्रामोद्योग आहे, आपल्याकडे
मिटकॉर आहे, अनेक संस्थांना आपण डीपीसी मधनं पैसे देतो. तर मॅडम त्यांना एक आपण कार्यक्रम करून देऊ, कारण त्यांचे कार्यक्रम कुठं होतात, कोणाला ते प्रशिक्षित करतात ते तुम्हाला देखील कळलं नाही, योगेशजी तुम्हाला पण कळलं नाही, मला तर कळलेलंच नाही गेल्या 25 वर्षात. तर यावर्षी आपण मिटकॉन आणि ह्या सगळ्या संस्थांना आपण एक आचारसंहिता घालून देऊ आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये या वर्षभरामध्ये महिला बचत गटांनाच प्रशिक्षित केलं पाहिजे अशा पद्धतीची सक्ती आपण राज्याच्या स्तरावर करू, जिल्ह्याच्या स्तरावर करू. आणि हा निर्णय घेणारा राज्यातला पहिला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा असणार आहे. निर्माण करेल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या सहलीचा उपयोग होईल. सहलीला गेल्यानंतर देवळं बघितली पाहिजेत, समुद्र बघितले पाहिजेत, कारखाने बघितले पाहिजेत, चांगलं जेवण देखील मिळालं पाहिजे. त्या सगळ्यावर माझं एक मत आहे. परंतु त्या सहलीमधनं येताना आपण जर हिंजवाडीला गेला, मगाशी मी कोणाला तरी सांगत होतो, हिंजवाडीला आमचा एक फ्लोरिकल्चर पार्क आहे, म्हणजे नर्सरी तयार करण्याचा एक पार्क आम्ही उद्योग विभागानं त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, अनेक पुरुषांनी स्वतःच्या पत्नींच्या नावावर त्या ठिकाणी फ्लोरिकल्चर पार्क मध्ये जागा घेतल्या. एकच अशी व्यक्ती निघाली, श्रीमती जामसंडे म्हणून, त्यांनी स्वतःच्या नावावर प्लॉट घेतला नर्सरीसाठी. आज बाकीचे सगळे प्लॉट आम्हाला परत काढून घ्यावे लागले, परंतु त्या मॅडम दरवर्षी त्या नर्सरीचा 80 कोटी रुपयाचा बिझनेस करतात. मला असं वाटतं की हा उद्योग आपण जाऊन बघून आला पाहिजे. तुम्ही जे भंडाऱ्याला जाता, गोंदियाला जाता, तिथल्या महिला बचत गटांना विचारता की तुम्ही कर्ज किती घेतलं, तर आपण घेणारं जे कर्ज आहे आणि त्यांनी घेतलेलं जे कर्ज आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण काय सांगतो, ग्रेड्युएशन झाल्यानंतर आम्हाला 3 लाख रुपये द्या, 4 लाख रुपये द्या, 5 लाख रुपये द्या. आपली जास्तीत जास्त उडी कुठपर्यंत, 15 लाखापर्यंत. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला काय कळतं, ग्रेड्युएशन झाल्यानंतर आम्हाला 50 लाख रुपये द्या, 1 कोटी रुपये द्या, 2 कोटी रुपये द्या, 3 कोटी रुपये द्या. आपण हे देखील महिला भगिनींनी धाडस केलं पाहिजे. आणि हे धाडस करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे मला उद्योग मंत्री बनवलेलं आहे, त्या उद्योग विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे. त्याचं देखील प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे. 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगचं कर्ज जर तुम्ही घेतलं तर त्यातले 35% आम्ही तुम्हाला देतो. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज घेतलं तर 35,000 तुमच्या आम्ही भरतो. ग्रामीण भागामधले 35,000 रुपये भरतो आणि दापोली शहरामधल्या एका युवकानं किंवा युवतीनं जर ते कर्ज घेतलं तर त्याचे 25% पैसे आम्ही भरतो. अशी जगाच्या पातळीवर दुसरी कुठची स्कीम नाही की चांगला उद्योग केल्यानंतर शासन 35% भरण्यासाठी पुढे येतं. ते देखील महिला बचत गटांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. स्वतः महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या योजनेचा उपयोग करून घेतला पाहिजे. विश्वकर्मा नावाची एक चांगली योजना आहे, त्याच्यामध्ये इथं आलं पाहिजे. मगाशी मधमाशांच्या बाबतीमध्ये सीओ मॅडमने इथं सांगितलं, ती देखील योजना माझ्याशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये देखील महिला भगिनींनी पुढाकार घेतला पाहिजे. आज उद्योगाच्या अनेक वाटा त्या आपल्यासाठी खुल्या झालेल्या आहेत, पण कुठच्या वाटेवरनं कोण चालतं त्याच्यावर आपलं यश अवलंबून आहे. आणि म्हणून सरस 2 वेळा झालेलं हे प्रदर्शन किंवा दुसरं प्रदर्शन ते अतिशय तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने लाभदायक देखील आहे. मी अजून एक जिल्हा परिषदेला विनंती करेन की काही महिलांना आपण बेळगावमध्ये पाठवा. आज बेळगावला बघितल्यानंतर बेळगावचं चित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर आपला मराठी माणूस, मराठी महिला नक्की तुमच्या डोळ्यासमोर येत असतील. बेळगावच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला मी ज्यावेळी 89-90ला कॉलेजला बेळगावमध्ये होतो त्यावेळी एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये बचत गटानं जेवणाचा उपक्रम सुरू केला होता. योगेशजी, आज जर तुम्ही तिथे केलात तर स्वतःच्या बचत गटाच्या मालकीची 3 मजली इमारत त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि तिथं रांगा लावूनच जेवायला लागतं. डायरेक्ट तुम्हाला वशिलानं जेवायला मिळत नाही. ही आपल्या मराठी माणसाच्या हातातल्या चवीची ताकद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन नवीन उपक्रम आपण सुरू केले पाहिजेत. दापोली सारख्या ठिकाणी तर प्रत्येक गावात नारी निवास योजना महिलांना सुरू केली पाहिजे. त्या ठिकाणी उमेदच्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मला उमेदच्या अधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की ते देखील अतिशय अहोरात्र या महिला भगिनींच्या चांगल्या सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीनं काम करतायत. आपल्याला आठवत असेल तरी सीओ मॅडम नव्हत्या, यादव साहेब तुम्हाला माहित असेल, योगेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, मी उमेदच्या सीआरपीची एक बैठक घेतली होती रत्नागिरीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं की चला तुमचा भाऊ समोर बसलाय असं समजा आणि 3 मागण्या माझ्याकडे करा, मी तुमच्या त्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करून देतो. पहिली त्यांनी मागणी हीच केली होती की जो रिव्हॉल्विंग फंड आहे तो 15,000चा 30,000 रुपये झाला पाहिजे. त्यावेळी त्यांचं मानधन 3,000 रुपये होतं, ते दुप्पट झालं पाहिजे. आणि तिसरी मागणी त्यांनी कधीही बोलून दाखवली नाही, पण त्यांची कुजबूज बघितल्यानंतर माझ्या लक्षात आली आणि मी एका महिला भगिनीला विचारलं की तुझ्या हातातला जो मोबाईल आहे हा तुझा स्वतःचा मोबाईल आहे की कुठच्या घरच्या व्यक्तीचा मोबाईल आहे.
खरं तर हा प्रश्न जाहीरपणाने विचारणं त्या महिला भगिनीला योग्य वाटला की नाही मला माहित नाही, परंतु नंतर महिला भगिनींनी सांगितलं की आमच्यापैकी 40 ते 45% महिला भगिनी अशा आहेत की तुमचं ते ऍपवर लोड करण्यासाठी नवऱ्याचा मोबाईल घेतात, भावाचा मोबाईल घेतात, मुलीचा मोबाईल घेतात. ऑन दी स्पॉट मी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातले 2च जिल्हे असे ठरले की ज्या सीआरपीच्या हातामध्ये स्वतःच्या मालकीचा शासनानं दिलेला मोबाईल आहे की नाही. तर त्या सगळ्यांनी आमचंच बटन दाबलंय ना. रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. रायगड जिल्ह्याला 1800 माझ्या महिला भगिनींना तो मी मोबाईल दिला आणि रत्नागिरी जिल्ह्याचा मी पालकमंत्री मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील होतो. मी 2148 महिला भगिनींना स्वतःच्या मालकीचा मोबाईल दिला. मध्ये इलेक्शनच्या निमित्तानं कोणीतरी एक टूम काढली होती की परत आम्ही ते मोबाईल घेणार आहे. एवढे दुर्दैवी आम्ही नाही. तसं मध्ये कोणीतरी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे. अजिबात बंद होणार नाही, तुम्ही अजिबात चिंता करू नका. कारण त्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहील. आता जे काही पैसे वाढवून द्यायचे आहेत त्याचं सगळं नियोजन झालं पाहिजे आणि तो देखील निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय दोन्ही नेते मिळून घेतील. परंतु या सगळ्या सिस्टीम मध्ये महिला भगिनींनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. मला आश्चर्य वाटतं की ज्यावेळी मी असेल, योगेशजी असतील, आम्ही हेलिकॉप्टरनं प्रवास करतो. 2 वर्षापूर्वीपर्यंत योगेशजी मला माहित नव्हतं की मला विमानाचं पायलट महिला भगिनी आहे माहित होतं. पण ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि पक्षानं काही हेलिकॉप्टर भाड्यानं घेतली होती, त्या एका हेलिकॉप्टरच्या 2 पायलट या महिला होत्या. आणि मला असं वाटतं की जर आज महिला पायलट म्हणून काम करतायत, रेल्वेच्या ड्रायव्हर म्हणून काम करतायत, मेट्रोच्या ड्रायव्हर म्हणून काम करतायत, मोनोच्या ड्रायव्हर म्हणून काम करतायत, तर बचत गटामध्ये देखील एवढं आपण आधुनिक राहिलं पाहिजे. आपण स्वतः रेडीमेड गार्मेंट मध्ये आलं पाहिजे. आपण स्वतः कपडे बनवले पाहिजेत. आपण स्वतः कपडे बनवून ते विकले पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला भगिनींनी घ्यावी या सदिच्छा देण्यासाठी मी इथं आलोय. मगाशी अजून एक जो महत्वाचा उल्लेख झाला तो बांबू लागवडीचा. मला असं वाटतं की योगेशजी आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. मला ज्यावेळी पाशा पटेल भेटतात त्यावेळी बांबूनं बनवलेली एक नवीन वस्तू आणून देतात. मध्ये मला चष्मा घेऊन आले होते. मी म्हटलं मी वापरेल की नाही मला माहित नाही, कारण तुमचा जेवढा नंबर आहे तेवढा माझा नाही, मला तेवढा लाव. पण चष्मा देखील बांबू पासून बनतो. आणि 3 दिवसापूर्वी माझ्याकडे आले आणि मला म्हणले हा टी शर्ट घ्या, हा बांबू पासून बनवलेला आहे. मला खरोखरच जरा पहिला असं वाटलं की बांबू पासून टी शर्ट कसं काय बनवू शकतात. पण बांबू पासून टी शर्ट बनवू शकतो. बांबू पासून पेन बनवू शकतात, बांबू पासून ब्रश बनवू शकतात, बांबू पासून फणी बनवू शकते. या सगळ्या गोष्टी त्या बांबू पासून बनवू शकतात. आणि सगळ्यात नाविन्यपूर्ण त्यांनी गोष्ट जी दाखवली ते म्हणजे बांबू पासून बनलेला स्पीकर मोबाईलसाठी. त्याच्यामध्ये काय होतं, काहीच नव्हतं. एक पोकळ बांबू आणला होता आणि त्याला 2-4 खिडक्या करून ठेवल्या होत्या आणि खाली बेस करून ठेवला होता. मी पाशाबाईला विचारलं हे काय बाबा, नाही म्हणले मोबाईलमध्ये गाणं लावा आणि फक्त त्याच्यात टाका. आश्चर्य वाटेल, डॉल्बीवर जशी गाणी वाजतात तशी त्या बांबूच्या त्या स्पीकरमध्ये गाणी वाजतात. ही किमया जर परभणीमध्ये होऊ शकते, ही किमया जर धाराशिवमध्ये होऊ शकते, तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा देखील बांबू लागवडीचा निर्णय आपल्या जिल्ह्यामध्ये देखील घेतलेला आहे. त्याच्यावर देखील विविध उपक्रम, विविध उद्योग आपण तयार करू शकतो. आणि म्हणून जसं बेंगलोरला केलं तसं महाराष्ट्रातलं दुसरं एअरपोर्ट, महाराष्ट्रातलं पहिलं एअरपोर्ट ज्याचं फर्निचर बांबूचं असणार आहे ते एअरपोर्ट म्हणजे रत्नागिरी एअरपोर्ट ठरणार आहे. आणि त्याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी आता सुरुवात केली पाहिजे. त्याच्यामुळे महिलांनी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना या सगळ्या आधुनिक बाबीकडे वळलं पाहिजे अशी प्रामाणिकपणानं तुमचा भाऊ म्हणून माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी रत्नागिरी डीपीसीची अख्खी तिजोरी जरी खाली करावी लागली तरी पालकमंत्री म्हणून मी करायला तयार आहे. फक्त तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. कारण शेवटी रस्ते होत असतात, रस्ते होतात, साखं होतात, पाकाड्या होतात, सगळ्या गोष्टी होतात. परंतु ज्या महिलांनी कुटुंब चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्या महिला शोषिक आहेत, आरोग्याकडे दुर्लक्ष करून आमचं कुटुंब चालवतात, त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते पालकमंत्री या नात्यानं करायला मी तयार आहे. एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आरोग्याची देखील काळजी महिला भगिनींनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे. त्यासाठी देखील जिल्ह्यामध्ये आम्ही यंत्रणा उभी करतोय. त्याचा देखील लाभ महिला भगिनींनी घ्यावा ही देखील विनंती करतो. आणि प्रशासनाच्या सगळ्या प्रमुखांना एक नम्रतेची विनंती करतो की मगाशी आल्यानंतर
छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हार घातला, परंतु याच्यानंतर अनावधानानं कदाचित झालं असेल, पण याच्यानंतर शिव मॅडम तुम्ही असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी असेल एक लेखी पत्र काढण्याची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, हा आमच्या उंचीच्या वरच असला पाहिजे आणि तिथंच त्याचं स्थान असलं पाहिजे. ही भूमिका प्रशासनानं देखील घेणं अत्यावश्यक आहे. कदाचित नजर चुकीनं काही गोष्टी होऊ शकतात, परंतु त्याच्या नंतरचे परिणाम हे फार मोठे होऊ शकतात. त्याच्यामुळे ही देखील आपण सगळ्यांनी मिळून काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो. सरस उद्घाटन माझ्या हस्ते आणि राज्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि जास्तीत जास्त तुमच्या बचत गटाची विक्री व्हावी ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, रत्नागिरी जिल्हा परिषदच्या सीओ वैदी रानडे मॅडम, उपस्थित सुधीरजी कालेकर, अपने अण्णा किशोरजी देसाई, प्रतिजी सुर्वे, उन्मेशजी राजे, दापोलीचे प्राण विजयजी, तहसीलदार रचना मुंबईची, ॲडिशनल सीओ देखील यादवजी इथे उपस्थित आहेत, बीडीओ गणेशजी मंडलिक, आमच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, आमच्या दिग्विजयी असतील, समोर आमच्या महिला बचत गटाच्या सगळ्या आमच्या प्रमुख बसलेले आहेत आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय ते दापोली ह्या परिसरामधील सर्व महिला बचत गट, सर्व ग्रामसंघ, सर्व प्रभाग संघ, आमच्या सर्व CRP, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, अतिशय थोडक्यात मनोगत व्यक्त करेन. ज्यावेळेस ह्या राज्याचा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, उद्या आपल्याला माहिती आहे की 6 दिवस खाते वाटप झालं नव्हतं आणि ज्यावेळेस खाते वाटप झालं त्यावेळेस ग्रामविकास राज्यमंत्रीपद जेव्हा आपल्याला मिळालं, प्रत्येक गावामधल्या मूलभूत सुविधांच्या विकासाकरता ग्रामविकास विभाग हे काम करत असतं. परंतु बऱ्याच बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की उमेद अभियान हे ग्रामविकासच्या अंडर येतं. सगळ्यांचा समज असा असतो की ते महिला बालकल्याणच्या अंडर येत आहे, परंतु उमेद अभियान हे ग्रामविकासच्या अंडर आहे. जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी देखील स्वतःला म्हटलं की बरं झालं कॅबिनेट मंत्रीपद वगैरे आपल्याला काही मिळालं नाही, नाही तर ग्रामविकास खातं काही मिळालं नसतं आणि उमेद अभियान काय माझ्या अंडर आलं नसतं. आज उमेद अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रांती घडते. आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून उमेद अभियान चालू झालंय, महिला बचत गट त्याही अगोदर कार्यरत होते, नाही असं नाही, परंतु कुठल्याच महिला व्यवसायामध्ये उतरत नव्हत्या, कुठल्याच महिला घराच्या बाहेर देखील त्या बचत गटाच्या मार्फत पडत नव्हत्या. परंतु उमेद अभियानाने खऱ्या अर्थाने उमेद तिथे जागी केली आणि हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्या. हळूहळू महिला घरामधल्या पुरुषापेक्षाही हळूहळू एक पाऊल आता पुढे जात आहेत. याचं नक्कीच आपल्याला सर्वांना सार्थक अभिमान असला पाहिजे. माझं नेहमी म्हणणं राहिले की महिलांनी कधीच आपल्या घरातल्या पुरुषावर निर्भर राहू नये आणि त्यासाठी हे उमेद अभियान पाठीचा कणा म्हणून आपण इथे पुढे येतोय आणि म्हणून मला अभिमान आहे की या ग्रामविकास राज्यमंत्रीपद आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये आपण उमेद अभियानामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला जोपर्यंत आपण नंबर 1 ला आणत नाही तोपर्यंत आपले हे कार्य आपण असं आपण चालू ठेवायचं आहे. आणि त्यासाठी अर्थातच आपल्या सर्वांचं सहकार्य, सर्वात महत्वाचं म्हणजे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेबांचं सहकार्य नेहमी लाभलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय, मला वाटतं 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला राज्यामध्ये राजकीय बदल घडले, उदयजी पुन्हा एकदा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पहिल्याच DPDC मध्ये उदयजींनी निर्णय घेतला की 3% जो महिला बालकल्याणासाठी DPDCचा आरक्षित निधी असेल, हा निधी महिला बचत गटांसाठी खर्च करायचा, त्याच्यामध्ये प्रभाग संघाची कार्यालय उभी करायची, त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती विक्री केंद्र उभी करायची, हा निर्णय त्यांनी घेतला. आणि म्हणून त्याच आधारे दापोली तालुक्यामध्ये आज 2 कोटीचा निधी महिला बचत गट विक्री केंद्रासाठी आणि प्रशिक्षण केंद्रासाठी आपण दिलेले आहेत. इमारतीचं काम 90% पूर्ण झालेलं आहे. पुढच्या 1-2 महिन्यात आपण त्याचं उद्घाटन देखील घेणार आहोत. उदयजींच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन आपण घेणार आहोत. परंतु म्हणण्याचं तात्पर्य असं, उदयजी आपण जी संकल्पना मांडली की तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र
आता देखील बजेटचं अधिवेशन चालू आहे. या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपलंच उदाहरण घेऊन समान्य अजितदादांनी बजेटमध्ये याची घोषणा केली आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी एक विक्री केंद्र आता उभं केलं जाईल आणि 20 कोटीचा निधी त्याला उपलब्ध करून दिला जाईल. संकल्पना सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली गेली आणि मला वाटतं एक चांगलं काम महिला बचत गटासाठी करण्याचा आमचा सर्वांचा इथे प्रयत्न आहे. अनेक गोष्टी आहेत. आता हाऊस बोट देखील सामान्य उदयजींच्या पुढाकाराने इथे उपलब्ध झालेले आहेत. अन्य गोष्टीवरती ते इथे त्यांचं मनोगत नक्की त्याचा उल्लेख करतीलच. परंतु आपल्याकडे असलेलं कोकण कृषी विद्यापीठ, या कोकण कृषी विद्यापीठामध्ये देखील अनेक काही गोष्टी आहेत ज्या आपण महिला बचत गटांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा त्यांना विद्यापीठाच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहकार्य करून, महिला बचत गटांना ट्रेनिंग करून. कारण शेवटी जसं मगाशी सी मॅडमने सांगितलं की फक्त मसाले किंवा लोणचं किंवा पापड ह्याच्यामध्ये फक्त गुंतून न राहता महिला बचत गटांनी त्या पलीकडे आता विचार करणं गरजेचं आहे. परंतु हा विचार करत असताना महिलांचा एकच प्रश्न आम्हाला असतो की आमचं मार्केटिंगचं काय, आम्ही या वस्तू विकायच्या कुठे. आणि उदयजी आपण देखील एक प्रयत्न आता करतोय. जेव्हा जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनी होतात, राज्यस्तरीय सरस प्रदर्शनी काही दिवसांपूर्वी झालेला आहे. परंतु ह्या फक्त तात्पुरत्या सरसच्या एक्झिबिशन मधल्या महिलांना तिथे अर्थसहाय्य किंवा त्यांना मार्केट उपलब्ध होणार नाही. कायमस्वरूपी महिला बचत गटांच्या या वस्तू शहराच्या ठिकाणी विक्री होण्याकरता मुंबई असेल, पुणे असेल, ठाणा असेल, ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधल्या असलेल्या महानगरपालिकामध्ये जर का कोकणाच्या वस्तू गेल्या तर लोक तिथे भरभरून घेतील. कोकणामध्ये जर का पश्चिम महाराष्ट्रामधल्या वस्तू जर का कोकणामध्ये विकायला आल्या तर लोक भरभरून घेतील, कारण लोकांना काहीतरी वेगळं हवंय. आज आपल्याकडे दापोली तालुक्यामध्ये जर का उदाहरण दिलं, 7 ते 8 लाख पर्यटक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या एकट्या फक्त दापोली तालुक्याच्या 4 बीचेस वरती येतात. आपल्या वस्तू विकायला जर का आपण तिथे स्टॉल उपलब्ध करून दिले, अनेक ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीच्या जागा आहेत, काही MMBच्या जागा आहेत, काही सरकारी जागा आहेत, तर ज्या मोक्याचे जसं आपण तालुक्याच्या ठिकाणी आपण विक्री केंद्र उभं करून देतोय, तसं जिथे पर्यटक आहेत, ज्या ठिकाणी पर्यटकांचा वावर आहे, अशा ठिकाणी देखील जर का आपण महिला बचत गटांना आपण जर का जिथे स्टॉल्स उपलब्ध करून दिले तर नक्कीच त्याचा उपयोग ह्या विविध वस्तू विकण्यासाठी आमच्या महिला तिथे करू शकतील. आणि महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामधले जे काही खाद्यपदार्थ असतील किंवा जे काही वस्तू तयार होत असतील त्याच क्षेत्रामध्ये फक्त न विकता त्या दुसऱ्या ठिकाणी देखील विकल्या गेल्या पाहिजेत. जेणेकरून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे समजा आपण पुण्याला जाऊन कोकणामधल्या वस्तू विकण्याकरता जर का आपण महिलांना 6 महिने जर का तिथे आपण परवानगी किंवा काही तिथे सोयी उपलब्ध करून दिल्या तर अशा पद्धतीने तिथल्या भागामधल्या देखील लोकांना कोकणामधलं काही जे काही वस्तू असतील त्या तिथे त्यांना विकत घेता येतील. तर अशा काही संकल्पना आपण उमेदमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्याला अनेक क्रांतिकारी निर्णय हे महिलांसाठी झाले. त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठीचा महत्वाचा निर्णय जो काही खेळतं भांडवल आपल्याला 15,000 रुपये मिळतं, त्या 15,000 रुपयामध्ये थेट दुपटीची वाढ करून 30,000 रुपये आता थेट महिलांना आता उपलब्ध करून मिळण्याचं काम हे आपल्या समान्य शिंदे साहेबांनी त्याला निर्णय करून दिला. ज्याला 75,000 रुपये मिळत होते त्या 75,000च्या ऐवजी 1.5 लाख रुपये आता महिलांना तिथे उपलब्ध करून मिळत आहेत. हा देखील निर्णय समान्य आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनीच घेतला. तसे अनेक क्रांतिकारी निर्णय महिलांच्या उन्नती करता आपलं सरकार करतंय. आज देखील देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आज मंत्रिमंडळ काम करत असताना महिला बचत गटांना अजून कसं सक्षम करता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू. आज दापोली तालुक्यामध्ये आज हे सरस प्रदर्शनी भरत असताना मी नक्कीच आपल्या सर्वांना मनोपूर्वक शुभेच्छा देईन. उद्याची मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो की कोकण कृषी विद्यापीठामध्ये काही निधी आला होता की अगरबत्तीचा कारखाना चालू करण्यासाठी 10 लाख रुपयाचा प्रकल्प होता. विद्यापीठाकडनं 5 लाख रुपये उपलब्ध करून मिळणार होते. उर्वरित 5 लाख रुपयामध्ये मी आवाहन केलं की एखादा महिला बचत गटाने पुढाकार घ्यावा. उर्वरित 5 लाख रुपयामधला 50% निधी हा मी माझ्या संस्थेकडनं देईन. लगेचच आपल्या जालगाव प्रभाग संघाने पुढाकार घेतला आणि आज जालगाव प्रभाग संघ स्वतःचा अगरबत्तीचा कारखाना तिथे चालवतोय. आपल्या शहरामध्ये त्यांचा तो कारखाना आणि इथेच ते विक्री करतात आणि त्याचं संपूर्ण मार्केटिंग ते विद्यापीठाच्या माध्यमातून तिकडे होत आहे. म्हणून मला वाटतं असे प्रकल्प अशा पद्धतीने आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण उमेदकडनं मला त्याच अपेक्षा आहे की आपण काम करत असताना आपल्या एका माइंड ब्लॉक मध्ये न राहता तिथे आपण डायव्हर्सिफिकेशन ह्या प्रत्येक आपल्या कोकणातल्या प्रोडक्टचं झालं पाहिजे.
पल्पिंगसाठी तिथे एका महिला बचत गटाला ताकद उभी करा. आपण मँगोल पल्पिंग ही मोठ्या प्रमाणात त्याला मागणी असते. आपल्याकडे कुठल्याही महिला बचत मँगोल पल्पिंग मध्ये आहे मला तर माहिती नाही, परंतु अशा ज्या विविध पद्धतीने आपण महिला बचत गटांना ताकद देऊ शकतो त्याकडे आपण थोडं जास्त लक्ष द्यावं. एकंदरीत उद्याजी आपले देखील मी दापोली तालुक्याच्या तमाम महिला बचत गटांच्या वतीने मनापासून मी आभार मानतो की आपण महिला बचत गटांना जी ताकद देत आहात. मला वाटतं ह्या वर्षी देखील आपण जवळपास 1.5 कोटीचा निधी हा विविध प्रभाग संघांच्या कार्यालयासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी देखील मी आपले मनापासून आभार मानतो आणि अधिक वेळ न करता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.